हॅलो गुड मॉर्निंग गाईज. सो कालच भांडुपला बड्डे सेलिब्रेशन कंप्लीट झाल्यानंतर आम्ही आज सायनला निघालो. सगळेच तिकडचे शुभूचे फ्रेंड्स आहेत ते मला कॉल करून सारखे त्रास देत होते की दीदी आम्हाला पण शुभूसाठी एक केक कट करायचा आहे, तू कधी येणार आहेस. सो मी नेक्स्ट डेलाच सायनला गेले आणि गाईज आजचा व्लॉग हा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण सगळी चिल्लर पार्टी तुम्हाला बघायला मिळेल शुभूची की, आणि इकडची सगळी धमाल मस्ती मज्जा तुम्हाला या आजच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा सगळेच शुभूचे फ्रेंड किती एक्सायटेड झालेले आहेत आणि सगळ्यांनाच बड्डेचे मार्क्स आणि कॅप वाटण्यात आले आणि लहान मुलं गाईज एवढी खुश झाली ना, सगळ्यांनीच मास्क घालून सेलिब्रेशन अजून मजेशीर केलं गाईज. आणि तेवढ्यात सगळी चिल्लर पार्टी मला म्हणाले की दीदी आम्हाला एनर्जी पाहिजे, त्याच्या केक कट करण्याच्या आधी आम्ही मस्त डान्स करू. मग सगळे गल्लीतच बेभान होऊन नाचायला लागले आणि मीही त्यांच्यासोबत नाचायला लागले. एकीकडे चिल्लर पार्टीचा डान्स सुरू होता आणि आतमध्ये मिनी डेकोरेशन चालू होतं. गाणं सुरू झालं आणि मुलं लगेच गाण्याच्या तालावर नाचायला लागली. बड्डे सेलिब्रेशन म्हणजेच मुलांची फुल ऑन मस्ती, आणि आजकालच्या जगात असे क्यूट मुमेंट्स कुठे पाहायला मिळतात. पण काळजी कशाला, प्रगती आहे ना. मुलं आणि अचानक सुरभीचं फेवरेट सॉन्ग लागलं आणि झिंगाट लागतात सुरभी लगेच डान्स मोडमध्ये आली. आणि मग काय गाईज सगळी मुलं तिच्यासोबत नाचायला लागली. सुरभीचं फेवरेट मुमेंट. आणि जर कोणाला हळद, वरात, लग्न, बड्डे असं सेलिब्रेशन फुल ऑन फायर आणि एकदम भारी करण्यासाठी हे माझे पप्पा आहेत. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून इन्व्हाइट करू शकता, बिकॉज त्यांना डान्सची आणि खूप म्हणजे खूप जास्त आवड आहे. सो सिरियसली तुमच्या कार्यक्रमाचे 4 चांद लावू शकतात ते. एकीकडे मामीने आरतीचं ताट रेडी केलेलं आहे आणि केक कधी कट होणार आणि कधी आम्ही खाणार अशी सगळ्यात चिल्लर पार्टीची किती एक्साइटमेंट आहे. आणि बघूया आजी आजोबांनी केक कसा आणला आहे. वाव, सो प्रिटी यार, लिटरली खूप मस्त क्यूट असा केक आहे.
ही माझी मामी आहे आणि आपल्या परंपरेनुसार वाढदिवसाच्या दिवशी ओवाळणी करून आशीर्वाद दिले जातात आणि सुरभीला नेहमी आनंदी, निरोगी आणि यशस्वी राहण्यासाठी सगळेच प्रेमाने आशीर्वाद देत आहेत. आणि आता सगळ्या लहान मुलांनी एकत्र येऊन सुरभीसाठी हॅपी बर्थडे टू यू सॉन्ग गायलं आणि सगळे खूप एक्सायटेड होते आणि त्या क्षणी वातावरण पूर्णपणे आनंदाने भरून गेलं. मोठ्या हॉटेलमध्ये नाही, मोठ्या सजावटींमध्ये नाही, पण आपल्या चाळीत साजरा झालेला हा वाढदिवस खूप खास होता आणि लहान मुलांचा आनंद, सगळ्यांनी एकत्र येऊन गायलेलं हॅपी बर्थडे टू यू हे सॉन्ग आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल हे क्षण खरंच मनात कायमचेच राहणार आहेत. कधीकधी मोठा आनंद मिळवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. माणसांचं प्रेम आणि साथ असली की प्रत्येक क्षण सुंदर होतो. बरोबर ना गाईज? चाळीतल्या सगळ्यांना केक आणि कोल्ड्रिंक वाटण्यात आलं आणि प्रत्येक घरात आईने एक एक डिश देऊन सगळ्यांना बोलावलं. आणि मी तर सगळ्यांना वॉर्न केलेलं, कोणतंही रिटर्न गिफ्ट आणू नका, फक्त तुमचे प्रेम आणि आशीर्वाद हेच पुरेसं आहे. तरीही काहींनी चॉकलेट्स वगैरे आणलं. मग मी त्यांच्या प्रेमासाठी ते आनंदाने स्वीकारलं. आईने सगळ्यांना एकच सांगितलं होतं, कोणीही केक खाल्ल्याशिवाय जाऊ नका, म्हणून आम्ही प्रत्येकाला प्रेमाने केक दिला. सगळ्यांनी चवीने केक खाल्ला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यानंतर आम्ही प्रत्येक घरात जाऊन स्नॅक्सची डिश दिली, कारण हा फक्त आनंद घरापुरताच नाही तर संपूर्ण चाळीसोबत शेअर करायचा होता. या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझं मन खरंच भारावून गेलं. आणि आजच्या या सेलिब्रेशनमध्ये मामीकडे केक आणि वेफर्स वाटण्याची संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी होती. गेल्या 4 दिवसापासून मी खूपच खाल्लं आहे गाईज. केक, स्नॅक्स, समोसा असं सगळंच. आणि आजचा आनंद बघून तर मी डाएटसुद्धा विसरले. पण आता बस, उद्यापासून पुन्हा वर्कआउट सुरू करावं लागणार, कारण आनंदही हवा आणि हेल्थ पण तितकीच महत्त्वाची आहे ना. सो गाईज, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला ना. आणि पुन्हा भेटूया अशाच नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. लव यू. बाय.